नमस्कार. थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबवणं तसं अवघड काम आहे. परंतु आज आपण अशी पद्धत बघणार आहोत, ज्यामुळे अगदी आपण जे पीठ फर्मेट करण्यासाठी ठेवतो, त्याच्या दुप्पट तिप्पट पीठ तयार होतं. तसेच आपण हे जे आंबवलेलं पीठ आहे, त्यापासून आंबोळ्या बनवणार आहोत. ज्यांना आंबोळी हा पदार्थ माहीत आहे, त्यांना माहीत आहे की आंबोळी बनवण्यासाठी परफेक्ट असं पीठ आंबवूनच घ्यावं लागतं, तरच आंबोळीला छान चव येते आणि आपली पारंपरिक जी पद्धत आहे त्याप्रमाणे आंबोळी लुसलुशीत अशी तयार होते. आंबवलेल्या पिठापासून बनवलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल, मी तुम्हाला दाखवते. बघा किती आपण जे पीठ आंबवून घेतलेलं आहे त्याला जाळी आलेली आहे आणि या पिठापासून अशा आपण लुसलुशीत आंबोळी तयार करणार आहोत. त्याचसोबत आपण चटणी देखील बनवणार आहोत. इथे मी आंबवलेल्या पिठापासून आंबोळ्या बनवलेल्या आहेत, परंतु या पिठापासून तुम्ही इडली, डोसा असे पदार्थ सहज बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपण. इथे मी 2 भांडी घेतलेली आहेत आणि एक घरातला पेला घेतलेला आहे, जो तांब्यावरती असतो. या पेल्याने मी संपूर्ण साहित्य मोजून घेणार आहे. घरातल्या कोणत्याही वाटीने किंवा पेल्याने अशा प्रकारे आपण मोजून घ्यायचं आहे, परंतु दोन्ही साहित्य एकाच पेल्याने मोजून घ्यायची. इथे मी 4 पेले इतके तांदूळ घेतलेले आहेत. 4 पेले तांदूळ घेतले, त्यामुळे आपण डाळीचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगते. इथे ज्या मापाने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच मापाने, तेवढंच एकदम भरून नाही घ्यायचे. 1.5 पेला उडदाची डाळ घेतलेली आहे. हे पहा, कमी जास्त प्रमाण करायचं नाही आपल्याला जर पीठ व्यवस्थित आंबवायचं असेल तर. आता तांदूळ कोणता घ्यायचा, इथे आपण जो घरात तांदूळ वापरतो भात बनवण्यासाठी तोच मी घेतलेला आहे. फक्त आपल्याला हे प्रमाण बदलायचं नाही. आता आपण इथे 1 चमचाभर इतकी मेथीचे दाणे घालणार आहोत. मेथीचे दाणे घालायचेच, खूप छान चव येते पिठाला आणि त्यामुळे पदार्थालाही सुंदर चव येते. आता हे दोन्ही साहित्य आपण छान चोळून धुवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे व्यवस्थित. उडदाच्या डाळीला थोडं उग्रस वास येतो, त्यामुळे स्वच्छ छान धुवूनच घ्यायची 3-4 वेळा. तांदूळ देखील आपण 3-4 वेळा छान धुवून घ्यायचा. हे पहा, आता दोन्ही साहित्य आपण छान धुवून पाणी घालून घेतलेलं आहे. आता डाळ तांदूळ भिजण्यासाठी 3-4 तास ठेवायचे. नंतर मी त्याच दिवशी 12:45 वाजता हे पहा, डाळ छान भिजलेली आहे. असा तुकडा झाला पाहिजे डाळीचा. मेथी पण छान भिजलेली आहे आणि तांदूळ पण छान भिजलेले आहेत. आता हे भिजलेले डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, पहिल्यांदा मी डाळ वाटून घेते. डाळीमध्ये आपण पाणी अगदी लिमिटेड ठेवलेलं होतं, त्यामुळे जास्त पाणी घालायची किंवा कमी करायची आवश्यकता नाही. ते संपूर्ण डाळीचं पाणी आणि डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचं, छान बारीक वाटून घ्यायचं. डाळ वाटल्यानंतर बघा अशी चिकट होते तयार. डाळीचं पीठ चिकट तयार होतं, कारण उडदाची डाळ आपण घेतलेली आहे. आता हे आपण जे वाटून घेतलेलं डाळीचं पीठ आहे ते आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडा मोठा डबा घ्यायचा, कारण आपण जेवढं पीठ बनवणार आहोत त्याच्या डबल पीठ आपलं आंबवल्यानंतर तयार होणार आहे. आता हा डबा मी साईडला ठेवते. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ देखील वाटून घेणार आहोत, परंतु तांदूळ दळताना एवढं लक्षात ठेवायचं, वाटताना पाणी जास्त घालायचं नाही, कारण तांदूळ वाटण्यासाठी जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे जेवढे तांदूळ आपण घेतो आहे त्याला थोडंसं 3-4 चमचेच पाणी वरती ठेवायचं, त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर मग एकदम पातळ होतं मिश्रण. हे पहा, थोडे तांदूळ काढून घेतले, थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जास्त नाही पाणी घालायचं आणि तेवढं पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ छान वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी जवळून दाखवते. हे पहा, इतपत असं झालं पाहिजे. आता संपूर्ण आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेले जे तांदूळ आहेत ते पण 2 बॅचमध्ये वाटून घ्यायचे तांदूळ, कारण आपण 4 पेले तांदूळ घेतलेले आहेत. आता जे दुसऱ्या बॅचचं बॅटर आहे ते पण मी घालून घेते डब्यामध्ये.
आता हे संपूर्ण आपण चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेऊया आणि नंतर मग आपण हे पहा पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते व्यवस्थित आणि चमच्याला लागलेलं बॅटर संपूर्ण काढून घेऊया। आता नंतर आपण बॅटर मिक्स करण्यासाठी जो स्पून मिळतो अशा प्रकारचा, त्याने आपण संपूर्ण बॅटर एकाच दिशेने असं छान फेटून घ्यायचं आहे। बॅटर असं छान फेटून घेतलं की छान येतं। ही पहिली महत्त्वाची टीप। अशा प्रकारे आपण बॅटर छान फेटून मगच छानपैकी पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे। शक्य तितकं फेटून घ्यायचं। हे पहा मी पण 4-5 मिनटं छान फेटून घेतलं। आता डब्याचं झाकण लावून ठेवते। आता हा डबा आपण रात्री उघडून बघणार आहोत की किती पीठ आलेलं आहे, कारण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे डबा उघडून बघूया। हे पहा तितकंसं पीठ आलेलं नाही, तरीही आपण दुपारच्या वेळेत पीठ आंबवण्यासाठी ठेवलेलं होतं, कारण दुपारच्या वेळी कसं थंडीचे दिवस असले तरी थोडं ऊन असतं, हवेत उबटपणा असतो। हे पहा दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती करणार आपण सांगतेच तुम्हाला। एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवायचं। थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे। इथे मी मोठा टोप घेतलेला आहे, ज्यामध्ये हा डबा अगदी इझिली बसेल। यामध्ये जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते मी घालून घेणार आहे। कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये आणि ते या टोपामध्ये आपण ओतून घेणार आहोत। हे पहा आणि या कडकडीत केलेल्या पाण्यामध्ये आपण हा जो डबा आहे बॅटरचा तो ठेवायचा आहे। यामुळे काय होतं, आपल्या बॅटरला जास्तीत जास्त उष्णता मिळते आणि इथे आपण डब्याचा वापर केला आहे, त्यामुळे कसं आपल्याला पीठ जास्तीत जास्त व्यवस्थित आंबवण्यासाठी मदत होते। शक्यतो असं डब्यामध्येच पीठ आंबवायचं आहे। आता ही जी पाण्याची वाफ आहे ही निघून जाईपर्यंत संपूर्ण आपण डबा पाण्यात ठेवायचा आणि एकदा ही वाफ थंड झाली, पूर्ण वाफ यायची पाण्यातून बंद झाली की आपण हा डबा साईडला काढून घेणार आहोत। तोपर्यंत मात्र हा डबा गरम पाण्याच्या भांड्यातच ठेवायचा। हे पहा आता बऱ्यापैकी हात लावता येतोय टोपाला, त्यामुळे कसं कोमट झालं आहे पाणी। आता आपण हा डबा बाजूला काढून घेऊया। पण त्यापूर्वी आपल्याला एक काम करायचं आहे। घरात असं ब्लँकेट किंवा स्वेटर असेल ना उबदार असं, तर ते घेऊन त्यामध्ये असा डबा घालून ठेवायचा आहे। घट्ट असं ब्लँकेट गुंडाळून घ्यायचं छान आणि आपण जो मोठं भांड्यामध्ये टोपामध्ये जे पाणी घेतलेलं होतं ते काढून घ्यायचं आणि तो टोप या ब्लँकेटच्या वरती डब्याला झाकून ठेवायचा आहे अशा प्रकारे। हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते पीठ किती आंबवून आलेलं आहे किंवा किती छान फॉर्मॅट झालेलं आहे। ही अगदी साधी सोपी पद्धत आहे। जास्त डोकं लावायची गरज नाही, जास्त विचार करायची गरज नाही। हे पहा फक्त आपल्याला छान अशा जाळीदार आंबोळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर एक दिवस अगोदर आपल्याला हे प्रिपरेशन करायचं आहे। हे पहा बघूया कितपत आपल्याला पीठ आलेलं आहे ते। डबा उघडून बघते, नाश्त्याची वेळ झालेली आहे त्यामुळे। हे पहा अशा प्रकारे आपण उघडूया डबा, थोडा घट्ट झाला आहे। हे पहा तुम्ही बघू शकता, समोरून जवळून दाखवते किती पीठ आपलं छान आंबून आलेलं आहे आणि आपला डबा जेव्हा आपण पीठ ठेवलं तेव्हा अर्धाच होता, आता डबा भरलेला आहे। हे पहा इथे कोणत्याही प्रकारचा सोडा बिडा वापरलेला नाही, अगदी साधीसुधी घरगुती पद्धत वापरलेली आहे आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे। आता हे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। हे पहा अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। थोडं घट्ट वाटते, थोडं पाणी ॲड करूया। आपण आंबोळी बनवायला घेतलेली आहे। हे पहा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, साधारण डोसा आपण बनवतो ना तसं पीठ पाहिजे। आता इथे आंबोळ्या बनवण्यासाठी मी भिडं घेतलेलं आहे, कावीळ पण बोलतात, आणि एक कांदा घेतलेला आहे आणि काटा चमच्यामध्ये हा कांदा मी असा घुसवून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही कांद्याच्या ऐवजी, कांदा चालत नसेल तर बटाटा पण वापरू शकता किंवा अशी नारळाची शेंडी असते ना ती पण वापरू शकता। आपण तेल लावून घेऊया। सेम पद्धतीने अशी कावीळवरती किंवा भिडावरती अशाच प्रकारे आंबोळ्या बनवल्या जातात। हे पहा पेल्यामध्ये बॅटर घ्यायचं आणि असं छान घालून घ्यायचं आणि बुडबुडे आले
आंबोळीला की आपण यावरती झाकण घालून घ्यायचं. त्या अगोदर आंबोळी घातल्यानंतर लगेच झाकण नाही ठेवायचं. बुडबुडे आले की मग आपण झाकण ठेवायचं व्यवस्थित. साधारण साईडची वाफ निघता कामा नये. आता बघूया. हे पहा किती जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. जवळून दाखवते. दोन्ही साईडने आवडत असेल भाजलेली आंबोळी तर दोन्ही साईडने भाजून घ्यायची किंवा एका साईडने पण भाजून खाल्ली तरी चालते. हे पहा किती सुंदर आपली आंबोळी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्या पण आंबोळ्या बनवून घेते. तुम्हाला दाखवते. सगळ्या आंबोळ्या अगदी जाळीदार बनतात आणि खायला इतक्या चविष्ट लागतात. चटणीसोबत किंवा नारळाच्या दुधासोबत, लोणच्यासोबत, चहासोबत भरपूर ऑप्शन आहेत. खूप सुंदर लागते आंबोळी. खरंच तुम्ही नक्की एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. झटपट अशा मी सर्व आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. लहान मोठ्या तुम्हाला जशी साईज आवडते त्याप्रमाणे बनवून छान आस्वाद घ्यायचा आहे. थंडीच्या दिवसांमध्ये असा भरपेट नाश्ता भेटला तर आहा अजून काय पाहिजे. हे पहा प्रत्येक आंबोळीला किती सुंदर जाळी आलेली आहे. मी तुम्हाला जवळून पण दाखवलेले आहे. एका साईडला आंबोळ्या तयार होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवूया. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरं. मिरच्या मी 4-5 घेतलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता पण चटणीमध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजे छान चव येते आणि कढीपत्ता आपल्या पोटात पण जातो. थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आवडत असेल तर थोडीशी साखर पण घालायची आणि चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे. चटणी तयार झालेली आहे. ही आपण नारळाची चटणी बनवलेली आहे. एकदम पातळ पण बनवायची नाही. हे पहा अशा पद्धतीची बनवायची. आता तडका देऊन घेतलेला आहे चटणीला. अशा प्रकारे आपली आंबोळी आणि चटणी तयार आहे. बघा किती सुंदर आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. संपूर्ण आंबोळ्या मी बनवलेल्या नाहीत. थोडं पीठ ठेवलं आहे. आता जेवढ्या नाश्त्याला आवश्यक आहेत तेवढ्याच बनवून घेतलेल्या आहेत. हे पहा किती जाळीदार आंबोळी बनलेली आहे आणि खायला तर इतकी सुंदर लागते, लुसलुशीत अशी. तुम्ही बघू शकता. सकाळी असा पोटभरीचा नाश्ता झाला की दुपारी अगदी जेवायला नसेल तरी चालेल असं वाटतं. किती बघा सुंदर तयार झालेलं आहे. पारंपरिक आंबोळीची रेसिपी कशी वाटली तसेच पीठ आंबवण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला कुक विथ शलाकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ऑलवरती क्लिक करा. खूप खूप धन्यवाद.